जय महाराष्ट्र मित्रांनो, कमी खर्चात कुक्कुटपालन करण्यासाठी आपण काय काय करू शकतो अशा प्रकारे आपल्या प्युअर गावरान कुक्कुटपालन करतो आहे. तुम्हाला मी दाखवतो. आपण आपल्या वावरात शेडचं नियोजन घेतलं आहे मित्रांनो. तर आपण काही दिवसांनी अजून महिन्याभराने पिल्लं बाहेर सोडणार आहे मुक्त याच्यात मोकळ्या याच्यात. तर अशा प्रकारे आपण इथं मेथीचं बी टाकलं आहे मित्रांनो. मेथीचं बी टाकलं आहे आणि इथं रेन पाईप म्हणून 400 ते 500 रुपयाच्या आसपास भेटतो आहे मित्रांनो. तर आपण त्याला वापरू शकतो. मेथीची बी अशा प्रकारे आपण फुकून दिलं इथं. अशा प्रकारे आपण इथं मेथीचं बी आपण काही दिवसांनी याला आपण इथे एवढ्या जाग्यात शेडनेट मारून किंवा जाळी मारून आपलं या प्रकारे छोटासा शेड आहे. 700 आपल्या गावरान कोंबड्या आहे, याच्यात गावरान चिक्स आहे. इथं आता भिजत आला आहे मित्रांनो. आपण कमी पाण्यात पण हे करू शकते. जे ठिकाणी कमी पाणी आहे ठिकाणी रेन पाईप बी टाकू शकतोय. अशा प्रकारे खाद्य पण कमी लागेल मित्रांनो. आपण अशा प्रकारे काही मेथी भाजी, पालक भाजी या प्रकारे आपण टाकली. आणि याच्यात मित्रांनो आपण शेवगा जे आपण शेवग्याच्या शेंगा खातो ते शेवग्याचे झाड पण लावू शकतो. या ठिकाणी ते पण लावणार आहे आपण. ते शेवग्याचे झाड लावण्याचे फायदे हे का आपल्याला डबल पीक मिळतं. एका प्रकारे आपण याच्या साहाय्याने कोंबड्याला पण खायला होतो. याच्यात कॅल्शियम खूप राहतं, त्यामुळे कोंबड्यांना काही रोग होत नाही. आणि मित्रांनो दुसरा आपल्याला फायदा हे असतो त्याच्यात का आपण त्याचं पीक पण घेऊ शकतो. शेवगा कमीत कमी 30-40 रुपये किलो जातो. भाव असला तर त्याच्यापेक्षाही महाग जातो. तरी 100 रुपये किलोनी पण जातो. तर या प्रकारे आपण मेथीची या प्रकारे आपण डबल पीक घेऊ शकतो. आपल्या शेतकऱ्यासाठी खूप चांगलं आहे मित्रांनो. अजून माहितीसाठी सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अजून काय माहिती हवी ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. त्यासाठी आपण सबस्क्राईब करा. आता थंडीचे दिवस आहे मित्रांनो. आपल्या पक्ष्यांना चांगल्या प्रकारे ब्रूडिंग भेटली पाहिजे. चांगल्या प्रकारे त्यांनी पाणी प्यायलं पाहिजे. पाण्याचे भांडे जास्त कमी ठेवा. त्यांना जास्त मशक्कत नाही करायला पाहिजे. त्यांना जास्त मेहनत नाही